ज्ञानेश्वरी अध्याय 6. मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रायो अवधारिजो. कृष्ण सांगती जो योग रूप, सहजे ब्रह्मरसाचे पारणे. केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे. पातलो आम्ही कैसी देवाची थोरी नेणिजे. जैसे ताने लिया तोय सेविजे, की तेची चवी करुणी पाहिजे. तव अमृत आहे तैसे तुम्हा आम्हा जाहले. जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितिले. हे नपुसो तू ते. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले. जे अवसरी आहे घेतले, कुमारांचिया. मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, जो योगरूप अभिप्राय कृष्ण अर्जुनाला सांगतील तो ऐका. श्रीकृष्णांनी अर्जुनास ब्रह्मरसाचे पारणे केले, त्याच समयास आम्ही सहजगतिया पाहुणे प्राप्त झालो. दैव किती थोर आहे हे कळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या तहानलेल्या पुरुषाने पाणी पिण्यास लागावे व पाण्याचा घोट घेऊन त्याची रुची पाहावी, तो त्यास ते पाणी नसून अमृत आहे असे कळावे, तसे आम्हाला व तुम्हाला झाले आहे. कारण मिळण्याचा संभव नसता ब्रह्मज्ञान आपणास मिळाले. तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, आम्ही तुला ही गोष्ट विचारितच नाही. या बोलण्याने त्या संजयाला धृतराष्ट्राचे हृदय मुलाविषयींच्या स्नेहाने यावेळी घेरले आहे असे कळून आले. हे लक्षात घेऊन संजय मनातच हसला व आपल्याशीच म्हणाला, हा म्हातारा मोहाने अगदी कामातून गेला आहे. एरवी या वेळेला तर प्रतिपादन फार चांगले झाले आहे, पण धृतराष्ट्राला हे प्रतिपादन गोड कसे लागणार, जन्मांधाला कसे उजाडेल. तो मनात रोष ठेवील म्हणून संजय उघड बोलण्यास भ्याला, पण तो मात्र आपल्याला कृष्ण व अर्जुन यांचा संवाद प्राप्त झाला म्हणून मनातल्या मनात चांगल्या प्रकारे आनंदित झाला. त्या आनंदाच्या तृप्तीने श्रीकृष्णाच्या बोलण्याचा अभिप्राय मनामध्ये घेऊन तो धृतराष्ट्रास आदराने सांगता होईल. ते संजयाचे 6व्या अध्यायातील बोलणे हा चातुर्ययुक्त प्रसंग आहे. ज्याप्रमाणे समुद्रातून अमृताची निवड झाली, त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राच्या पलीकडचा किनारा आहे, अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याचे खुले भांडारच होय. जो मूळ मायेचे विश्रांतीस्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्या गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, असा हा 6वा अध्याय आहे. शिवाय तो अलंकारांनी सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावा. माझे हे प्रतिपादन मराठी भाषेत आहे हे खरे, परंतु लीलेने अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल अशा तऱ्हेची रसयुक्त शब्दरचना मी करीन. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्या माझ्या अक्षरांच्या कोवळेपणांच्या मानाने पाहिले असता सुस्वरांचे निरनिराळे राग कमी योग्यतेचे दिसतील व ज्या अक्षरांचा चित्ताकर्षपणा सुवासाचे बल नाहीसे करील. ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिव्हा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परात भांडण लागेल. सहज पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल की हा शब्द माझा रसविषय आहे, नाकाला असे वाटेल की या शब्दांच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल. या बोलण्याचा ओघ असा आश्चर्यकारक आहे की तो पाहिला असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील, हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे.
संपूर्ण पद जेथे तयार होईल तेथे त्याच्या भेटीकरता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील. याप्रमाणे इंद्रिये आपल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दांना लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखेच समाधान करील. ज्याप्रमाणे एकटा सूर्य सर्व जगाला आपल्या सहस्र किरणांनी जागे करतो, त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. त्याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील. ते राहू द्या. असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूपी पक्वान्ने वाढली आहेत, अशी ही ग्रंथरचनारूपी मेजवानी मी निष्काम पुरुषांना केली आहे. आता नित्य नवा आत्मप्रकाश हाच कोणी एक ठाण दिवा करून जो इंद्रियांना न कळता जेवतो, त्यालाच हा लाभ होतो. या मेजवाणीकरिता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगस्तीपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवाणी मनाच्या अंतर्मुखतेचे भोगावयाची आहे. वर असलेली शब्दरूपी गवसणी काढून आत ब्रह्मरूपी अर्थ आहे त्याच्याशी तद्रूप व्हावे. नंतर सुखामध्ये सुखाने रंगून जावे. याप्रमाणे चित्ताला जर हळुवारपणा येईल तरच माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाही तर मुक्या बहिऱ्याच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. परंतु आता हे सर्वच राहू द्या. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच निष्काम अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने संसार व स्वर्ग हे ओवाळून टाकले आहेत, त्यांच्या वाचून दुसरे लोक या विषयांची गोडी समजू शकत नाहीत. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते, त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही. आणि शीतलकरणांचा हा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोराचे आवडते खाद्य आहे, त्याप्रमाणे ज्ञानवानांचा हा विषय आहे आणि अज्ञानी लोकांना तर हे अनोळखीचे ठिकाण आहे. म्हणून पहा, ह्याविषयी फार बोलण्याचे कारण नाही, परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे काही सांगितले ते सांगतो. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचित सांगता येईल. पण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन. जर अतींद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते. दैववशात परीस जर हाताला येईल तर किमेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. त्याचप्रमाणे जर सद्गुरूंची कृपा होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानदेव म्हणतात, माझ्यावरती कृपा अलोट आहे. त्या सद्गुरूं कृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन व माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवीन. आणि जरी ते इंद्रियांना गोचर होण्यापलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना येईल असे मी करेन. ऐका, यश, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात, म्हणून ज्यास भगवंत असे म्हणतात, तो सर्व संग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे. तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, आता तू पूर्ण लक्ष दे. श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलम् कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निः न चाक्रियः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्हीही एकच आहेत. त्यांना कदाचित तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस, कारण विचार करून पाहिले तर दोन्हीही एकच आहेत.
नावांच्या वेगळेपणामुळे भासणाऱ्या दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वता पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोहोत अंतर राहत नाही. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावांनी एकाच पुरुषाला हाक मारतात, किंवा दोन रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात, किंवा स्वभावता पाणी तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरले म्हणजे जसे ते वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. अर्जुना ऐक, जो कर्माचे आचरण करून त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही तोच ह्या जगामध्ये सर्वांना मान्य असलेला योगी होय. ज्याप्रमाणे पृथ्वी ही अहंकारा वाचून सहजच वृक्षादिकांना जन्म देते व त्यांना येणाऱ्या फलांची अपेक्षा करीत नाही, तसे कुलक्रमातील वहिवाटीप्रमाणे वर्णाश्रम धर्मातील आचारांना अनुसरून जे कर्म ज्या वेळेला करणे प्राप्त आहे ते त्याप्रमाणेच व्यवस्थित करतो, परंतु त्यासंबंधी आपल्या ठिकाणी कर्तृत्व बुद्धी घेत नाही आणि बुद्धीनेही फलापर्यंत जात नाही, असा जो असेल तोच संन्यासी होय. अर्जुना ऐक, तोच खात्रीने योगीराज आहे असे समज. उलट जो नित्य नैमित्तिक कर्मे करणे प्राप्त झाले तरी त्या कर्माला हे कर्म बंधन करणारे आहे हे मी टाकेन असे म्हणतो, पण हे कर्म टाकले की लागलीच दुसरे एखादे कर्म करण्याचे आरंभितोच, असा एक लोप धुवून टाकून लागलीच दुसरा लावावा, त्याप्रमाणे केवळ आग्रहाचा दास झालेला तो व्यर्थच कष्टात पडतो. डोक्यावर अगोदर स्वभावता ग्रहस्थाश्रमाचे ओझे आहेच, ते टाकण्याकरिता संसार घेतला तर त्याबरोबर पुन्हा संन्यासाश्रमातील कर्माचे ओझे तो डोक्यावर घेतो. म्हणून अग्निसेवा न टाकता व कर्माचरणाची मर्यादा उल्लंघन न करता योगाने सुख आपल्या ठिकाणी सहजच मिळणारे आहे. अर्जुना ऐक, जो संन्यासी तोच योगी आहे अशी आपली एक वाक्यता असल्याबद्दल अनेक शास्त्रांनी या जगात ध्वजा उभारून प्रसिद्ध केले. ज्या ठिकाणी त्याग केल्याचा संकल्प अजिबात नाहीसा होतो त्याच ठिकाणी योगाचे सर्वस्व प्राप्त होते, असे हे ज्याला अनुभवाच्या तराजूतून खरे ठरून पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय. अर्जुना, आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल त्याने या कर्ममार्गरूपी पायऱ्यास चुकू नये. तो या नियमरूपी पायथ्यापासून निघून आसनाच्या पायवाटेने प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर येतो. नंतर प्रत्याहाररूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार नसणाऱ्या प्रत्याहाररूपी कड्यावर वैराग्यरूपी नखी हळूहळू चिटकेल. चढावयास आश्रय मिळेल. याप्रमाणे प्राण व अबाण या वायूंच्या वाहनांवरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखरमार्ग टाकीपर्यंत तो चालतो. मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन तो अमुक एक गोष्ट करावयाची आहे अशी विषयांची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो, ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते. या उपायांनी जो योग निष्णात परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला निवड करून सांगतो, ऐक. तरी ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे येणे जाणे होत नाही आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो, ज्याच्या मनाला सुखदुःखांनी की स्वतः धक्के दिले असतानाही ते जागे होत नाही, विषय अगदी जवळ आले तरी हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणही होत नाही, ज्याची इंद्रिये कर्मे करत असली परंतु ज्याच्या अंतःकरणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही, तो देहधारी असून वरीलप्रमाणे असतो व जागृत पुरुषांप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो, तोच उत्तम प्रतीचा योग निष्णात आहे असे तू समज.
त्यावेळी अर्जुन म्हणाला, अनंता, तुझे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. त्याला अशी योग्यता कोण देतो? तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे बोलणे आश्चर्यकारक नव्हे काय? या अद्वैतामध्ये येथे कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे? अविवेकरूपी अंधुरणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निजतो, त्यावेळेला हे जन्ममरणरूपी वाईट स्वप्न तो अनुभवितो. नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते, त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा तो सहज प्रत्यय घेतो. तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान, त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो. उद्धरेदात्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मैव हि आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. विचार करून हा अहंकार टाकावा, मग असलेले आपले स्वरूप ओळखून ब्रह्मरूप व्हावे, म्हणजे आपण आपले कल्याण केल्यासारखे सहजच होईल. नाहीतर जो शरीर हेच उत्तम ठिकाण समजून तेथे आत्मबुद्धी ठेवतो, तो कोशकिड्याप्रमाणे आपणच आपला शत्रू होतो. ऐन लाभाच्या वेळेला करंट्याला आंधळेपणाचे डोहाळे कसे होतात पहा. तो आपले असलेले डोळे आपणच झाकून घेतो. किंवा कोणी एक मनुष्य वेड लागल्यामुळे पूर्वी जो मी, तो मी आता नाही, मी चोरला गेलो असे म्हणतो. आपल्या मनात नसतानाच आग्रह घेऊन बसतो. एरवी हल्ली तो जो आहे तो पूर्वीचाच आहे, पण काय करावे, त्याच्या बुद्धीला तसे वाटत नाही. पहा, स्वप्नातील तलवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो काय? जेव्हा पोपटाला धरण्याच्या करता बांधलेल्या नळीवर पोपट बसल्यामुळे पोपटाच्या वजनाने ती नळी उलट बाजूला फिरू लागते, तेव्हा त्याने वास्तविक तेथून उडून जावे. परंतु ही नळी सोडली तर आपण पडू व मरू, या त्याच्या मनातील शंकेचे समाधान होत नाही. मग तो व्यर्थच मान इकडे तिकडे करतो व संकोचलेल्या छातीने नळीला आवळी येतात. ती नळी चवड्यात धरून राहतो. मग तो मनात म्हणतो की मी खरोखर बांधला गेलो आहे. अशा वेळी या कल्पनेच्या खोड्यात तो सापडतो आणि मग मोकळा असलेला आपल्या पायाचा चवडा अधिकच गुंतवितो. त्याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या या पोपटाला दुसऱ्याने कोणी बांधले आहे काय? अशा स्थितीत त्याला ओढून अर्धा तोडून जरी नेला तरी ती तो काही केल्या नळी सोडित नाही. म्हणून ज्याने आपला संकल्प देहाभिमान वाढविला आहे, तो आपला आपणच शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, दुसरा जो खोट्याचा अभिमान घेत नाही, तो आत्मज्ञानी म्हणावा. अशा त्या पुरुषाने आपले अंतःकरण जिंकल्यामुळे व त्याच्या इच्छा निवृत्त झाल्यामुळे त्याला परमात्मा कोठे पलीकडे लांब नाही. ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातून मिळालेल्या धातूचा दोष निघाला तर हेच 100 नंबरी सोने होते, त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवाला ब्रह्मत्व ठेवलेले आहे. हा घटाचा आकार नाहीसा झाला असता त्यातील पोकळीत आकाशात मिळण्याकरता ज्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा हा मिथ्या देहांकार कारणासह नाहीसा झाला, तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा आहे. आता थंड व उष्ण असे प्रकार किंवा सुख व हे दुःख अशी निवड, तसेच हा मान व हा अपमान अशी समजूत, या गोष्टी त्या पुरुषाच्या ठिकाणी मुळीच संभवत नाहीत. कारण की सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होतो. त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होते ते त्याचेच स्वरूप आहे. पहा, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात व ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभे ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न असल्यामुळे यास ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत.
अनुभवाला येणारे जे हे दृश्य जगत याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले. मग आपण कोण आहोत असे जेव्हा तो पहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असे त्यास कळले. आता द्वैत नसल्यामुळे मी व्यापक आहे किंवा मर्यादित आहे अशी वाटाघाट करण्याचे सहजच थांबते. अशा रीतीने ज्या कोणी एकाने आपली इंद्रिये जिंकली आहेत तो देहधारीच असतो, परंतु सहजच तो परमात्म्याच्या बरोबरीचा ठरतो. तो सहजच जितेंद्रिय आहे आणि त्याला योगयुक्त म्हणावे व त्याला लहान थोर भेद कोणत्याही वेळेला प्रतीत होत नाही. पहा, शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा प्रचंड ढीग आणि मातीचे ढेकूळ तो सारखेच मानतो. पहावयास गेले तर पृथ्वीची किंमत ज्यापुढे काही नाही असे शुद्ध अमूल्य रत्न दगडासारखे मानतो असा तो निरीच्छ असतो. त्याच्या ठिकाणी हितचंतक व शत्रू किंवा उदास आणि मित्र अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या वृत्तींची कल्पना कोठून करावी. मीच विश्व आहे अशी प्रतीती ज्यास आली आहे, ज्याला नातलग कोण आणि कशाचा व त्याला वैरी तरी कोण, मग त्याच्या दृष्टीने अर्जुना वाईट चांगले असेल काय? परिसाच्या कसवटीवर घासले असता सोन्यात निरनिराळे प्रकार करता येतील काय? ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणे त्यास उत्तम सोनेच करते त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयी समतेचा निरंतर उदय होतो. कारण विश्वातील प्राणीरूप अलंकाराचे समुदाय जरी निरनिराळ्या आकाराचे आहेत तरी ते एकच परब्रह्मरूप सोन्याचेच बनलेले आहेत. जसे जे उत्तम ज्ञान ते त्याला सर्व प्राप्त झाले आहे म्हणून तो वरवरच्या या नाना प्रकाराच्या आकारांनी फसत नाही. वस्त्राच्या आत पाहिले तर त्या वस्त्रांमध्ये जिकडे तिकडे अनेक तंतूंची रचनाच दिसते, तरीही पण त्या वस्त्रात एका सुता वाचून दुसरी गोष्टच नाही. अशा या तंतुपटन्यायाने हा वर सांगितलेला अनुभव येतो व असा ज्याचा अनुभव आहे तोच समबुद्धी होय. यात अन्यथा नाही असे समज. ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते व ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते, ज्याच्या बोलण्याने धर्म जगतो, ज्याची कृपा मोठाल्या सिद्धींना उत्पन्न करते. पहा, स्वर्गसुखाधिक देणे ज्याला खेळ आहेत अशा पुरुषाच्या नावाने मनात सहज जरी स्मरण केले तरी तो आपली योग्यता देतो. ते राहू दे, त्याची स्तुती केल्यास लाभ होतो. पुन्हा मावळणार नाही अशा ऐक्यरूपी दिवसाने ज्यास उजाडले आहे व जो मग निरंतर आपण आपल्या ठिकाणी निमग्न असतो, अशा दृष्टीने जो विवेकी आहे अर्जुना तो एकाकी आहे. कारण तिन्ही लोकात तोच असतो आणि म्हणून तो सहज परिग्रह शून्य असतो. अशी प्राप्त पुरुषांची लोकोत्तर लक्षणे कृष्ण आपल्या सर्वज्ञतेने सांगतात. जो श्रीकृष्ण ज्ञानी लोकात श्रेष्ठ आहे, सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे व ज्या समर्थांचा संकल्प विश्वाची उभारणी करतो, ओंकाराच्या पेठेत तयार झालेले हे वेदरूपी वस्त्र ते ज्याच्या 6 गुणांपैकी एक जे यश त्या यशाला अपुरे पडल्यामुळे वेढू शकले नाही. वेदांकडून ज्या श्रीकृष्णाच्या यशाचे सुद्धा संपूर्ण वर्णन होऊ शकले नाही, अशा ज्याच्या श्रीकृष्णाच्या अंगातील तेजाने सूर्यचंद्रांच्या व्यापाराला जोर आहे, मग जग हे त्याच्या प्रकाशा वाचून प्रकाशित आहे काय? ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्या भगवंताच्या नामाचे महात्म्य पाहिले असता त्यांच्यापुढे आकाशही कमी दिसते, त्या भगवंताचे एक एक गुण तू कसे जाणशील? म्हणून हे वर्णन करण्यास पुरे. आता संतांची लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली व ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. पण मला असे वाटते की ऐका द्वैताचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारे असे जे आत्मज्ञान ते उघड उघड व्यक्त केले तर अर्जुन मला आवडतो ही प्रेमाची गोडी खरोखर नाहीशी होईल. म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत, परंतु मध्ये अधिक बारीक असा पडदा ठेवला. म्हणजे साधूच्या अद्वैत स्थितीच्या वर्णनाने
अप्रत्यक्ष रीतीने महावाक्याचाच बोध केला व अशा रीतीने देवभक्त यांची मने प्रेम सुख भोगण्याकरिता वेगळी ठेवली. जे मी ब्रह्म आहे अशा बोधात अडकले आहेत व जे मोक्षसुखाकरता दीन झाले आहेत, अशांच्या दृष्टीचा काळिमा तुझ्या प्रेमाला कदाचित लागेल. कदाचित यांचा मीपणा जाईल आणि हा जर मीच होईल तर मग मी एकट्याने काय करावे? डोळ्यांनीच पाहून शांत व्हावे किंवा तोंड भरून बोलावे अथवा कडकडून आलिंगन द्यावे असे दुसरे कोण आहे? जी गोष्ट आपल्या मनाला चांगली वाटते आणि जीवात मावत नाही, अशी गोष्ट जर अर्जुनाने आपल्याशी ऐक्य झाले तर कोणास सांगावी? या काकुळतीने अन्योपदेशाच्या हातवटीने साधूंच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचे अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनास आलिंगन दिले. हे ऐकण्यात जरी अवघड वाटले तरी असे समज की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे. ते राहू द्या. ज्याप्रमाणे वय झालेल्या एखाद्या वांज स्त्रीला एकुलते एक मूल झाले असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंतच मोह वावरतो. अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असे देवाला झाले असे म्हटले नसते. आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कसे आहे, कसला युद्धप्रसंग व कोणत्या ठिकाणी हा उपदेश. युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करण्याला अगदी अयोग्य, परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंताने वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला. परंतु निश्चय करून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्ती जर चित्रच नाचत आहे, प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करते तर ते प्रेम कसले? तसे व्यसन आहे आणि त्याने जर क्षीण होत असेल तर ते व्यसन कसले? वेड आहे परंतु भ्रम पाडित नाही तर ते वेड कसले? म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रयच आहे अथवा सुखाने शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे. याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे. या जगात भक्तिरूप जी पेरण्यास तो चांगले शेत आहे आणि म्हणून कृष्णकृपेला तो पात्र झाला आहे. अथवा निवेदनरूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्याची अर्जुन ही मुख्य देवता आहे. शेजारीच असलेल्या प्रभूचे वर्णन टाकून द्यावे व भक्तांच्या गुणांचे वर्णन करावे इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवास आवडतो. पहा, जी नवऱ्याला प्रेमाने भजते व जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त करावयास नको काय? त्याप्रमाणे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असे माझ्या मनाला पसंत पडते. कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी येऊन राहिले आहे. ज्याच्या प्रेमाच्या अधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो व देव पूर्ण आहे, परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो तेव्हा श्रोते म्हणतात, काय भाग्य आमचे! हा बोलण्याचा रंग आहे. याच्या बोलण्याची शोभा नाद ब्रह्मास जिंकून आली की काय न जाणे. म्हणजे याच्या बोलण्याच्या शोभापुढे नाद ब्रह्मसुद्धा फिके पडले. अहो, देशी भाषारूपी आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट येत आहेत. अशी मराठी भाषा बोलता येते हे आश्चर्य नव्हे काय? हा हो नवल नो हे देशी मराठी बोलीजे तरी ऐसी वाने उपटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ व टपोर पडले आहे पहा. त्या व्याख्यानातील निरनिराळे अभिप्राय हाच त्या चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कोणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहे. हे व्याख्यान ऐकण्याची इच्छेची थोरवी एवढी आहे की निरीच्छ पुरुषाला देखील हे व्याख्यान ऐकण्याची इच्छा होईल. असा श्रोत्यांच्या मनात व्याख्यानाविषयी प्रकाश पडल्यामुळे ते डोलू
लागले. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज यांनी ते जाणले आणि मग ते श्रोत्यास म्हणाले, महाराज लक्ष द्या. पांडवांच्या कुळामध्ये कृष्णरूपी अद्भुत दिवस उगवला आहे. देवकीने आपल्या उदरात त्याला वाढविले, यशोदेने त्याचे कष्टाने पालन केले, पण शेवटी तो पांडवांच्या उपयोगाला आला. म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी किंवा योग्य वेळ पाहून विनंती करावी, एवढाही प्रयास त्या भाग्यवान अर्जुनाला पडला नाही. श्रोते म्हणतात, ते राहू दे, लवकर चालू विषय सांग. यावर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, ही संताची लक्षणे माझ्या अंगात वसत नाहीत. एरवी या लक्षणांच्या तात्पर्याचा विचार केला तर मी खरोखरच फार अपुरा पडेन. परंतु ऐका, जर माझ्यात मोठेपणा यावयाचा असेल तर तुमच्या बोलण्यानेच येईल. महाराज, तुम्ही लक्ष द्याल तर मी ब्रह्म होईन आणि सांगाल तो अभ्यास करेन. न करायला काय झाले? अहो देवा, आपण कोणती गोष्ट सांगता हे कळत नाही, परंतु ते ऐकून मनात मी त्यांची स्तुती करीत आहे. अशी लक्षणे ज्यांच्या अंगात सिद्ध असतील त्यांचे महत्त्व केवढे असेल बरे. ते मी स्वतः व्हावे एवढे प्रभू मी आपला आहे असे समजून आपण करावे. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणतात, एवढे का तुझे म्हणणे आहे, तर तसे करू बरे. पहा, जोपर्यंत एक समाधान प्राप्त झाले नाही तोपर्यंत सुखाचा चोहोकडे दुष्काळ असतो, पण एकदा संतोष प्राप्त झाल्यावर मग सुखाला कोठे कमी आहे. त्याप्रमाणे सर्वशक्तिमान सर्वेश्वराचा अर्जुन सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाच्या दैवाच्या सामर्थ्याच्या भाराने श्रीकृष्ण कशा प्रकारे फलद्रूप झाला ते पहा. इंद्रादिकांना देखील हजारो जन्म घेतले तरी ज्याची भेट होणे दुर्लभ, तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती अधीन झाला आहे. अर्जुन प्रश्न करीपर्यंत त्याला धीर धरवत नाही. मग ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी सर्व ऐकले, परंतु भगवंतानी तेथे असा एक विचार केला की ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत, त्या अर्थी याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्यरूपी गर्भ राहिला आहे. एरवी ब्रह्म होण्याला यास अद्याप दिवस कमी आहेत, परंतु वैराग्यरूपी वसंताच्या भराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहोर दाट आला आहे. म्हणून ब्रह्मप्राप्ती हे फळ येण्यास आता यास फार वेळ लागणार नाही. हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली. श्रीकृष्ण आपल्याशीच म्हणाले की हा अर्जुन ज्या ज्या कर्माचे आचरण करील ते याला आता आरंभालाच फळास येईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने असा दूरवरचा विचार करून त्यावेळेला म्हटले, अर्जुना, हा सर्वोत्कृष्ट मार्ग तू ऐक. या मार्गामध्ये प्रवृत्तीरूप झाडाच्या बुडालाच निवृत्तीरूप कोट्यावधी फळे दिसत आहेत. म्हणजे या मार्गाचे आचरण करण्यास लागले असता मोक्षरूपी फळ मिळते. व या मार्गाचे श्री शंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. योग्यांचे समुदाय आडव्या तिडव्या मार्गाने मूर्ध्नी आकाशाकडे सत्वर जावयास निघाले व हे समुदाय अनुभवाच्या पावलांनी जाता जाता तो मार्ग सुलभ झाला. त्यांनी इतर सर्व ज्ञानाचे मार्ग टाकून आत्मज्ञानाची सरळ मार्गाने एकसारखी धाव घेतली. नंतर महर्षी याच मार्गाने आले, याच मार्गाने साधकांचे सिद्ध झाले, याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठेपणा पावले. या मार्गाची ओळख झाली असता तहान भुकेची आठवण राहत नाही. या रस्त्यावर रात्र व दिवस यांची कल्पना येत नाही. या मार्गाने जात असता जेथे पाऊल पडले तेथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गाचे आचरण करणारा जरी भलत्या आडमार्गाला लागला तरी त्याला स्वर्गसुख मिळते. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेच्या मार्गाने निघून पश्चिम दिशेच्या घरास यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हे या मार्गाचे चालणे आहे. या मार्गाने ज्या मुक्कामास पोहोचावयाचे तो गावच आपण होतो हे कशास सांगावयास पाहिजे. ते सहजच कळून येईल. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृष्णा, तर मग तेच तुम्ही केव्हा करणार?
मी उत्कंठारूप समुद्रात बुडत असताना त्यातून तुम्ही मला काढू नये काय? तेव्हा कृष्ण म्हणाले, असे हे उतावळीचे भाषण कशा करता? आम्ही आपण होऊन सांगत होतो आणि त्यात तू तेच विचारलेस. तर आत्ताच त्याचे सविस्तर प्रतिपादन केले जाईल. परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. याकरता या अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहणे जरूर आहे. ज्या ठिकाणी सहज बसले असता असे समाधान प्राप्त होते की तेथून उठावे असे वाटत नाही व जे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो, जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो, अभ्यासच आपण आपल्या साधकांकडून करून घेतो व अनुभव आपण होऊन साधकांच्या अंतःकरणाला माळ घालतो, याप्रमाणे जेथे रम्यपणाचे महात्म्य निरंतर आहे. अर्जुना, ज्या स्थानावरून सहजगत्या गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी अशी मनापासून आस्था वाटते. सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला व तो जरी विषयासक्त असला तरी तो परत फिरण्याचे विसरतो. याप्रमाणे जे स्थान न राहणाऱ्याला राहावयास लाभते व भटकणाऱ्याला एका ठिकाणी बसवते आणि वैरागियाला थापटी मारून जागे करते, जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की या स्थानावरून राज्य उवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे राहावे. जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्यांना ब्रह्म स्पष्ट दिसते. आणखीही एक ह्या स्थानाचे लक्षण पहावे की ते हे की ज्या स्थानी साधकांनी वस्ती केलेली असावी व जे स्थान लोकांच्या येण्या जाण्याच्या वहिवाटीचे नसावे, जेथे अमृताच्या सारखी मुळासकट गोड असलेली व नेहमी फळणारी अशी दाट झाडे आहेत, ज्या ठिकाणी पावलोपावली पाणी आहे पण ते पावसाळ्यातही निर्मळ असते व जेथे विशेष करून पाण्याचे झरे सहजच आढळतात. हे ऊन देखील जेथे सौम्य भासते आणि वारा देखील अतिशय शांत असून ज्याच्या मंद झुळका येतात, जे स्थान बहुतेक निःशब्द असावे, ज्या ठिकाणी श्वापदांची गर्दी असू नये व ज्या ठिकाणी राघू व भ्रमर हे नसावेत, ज्या ठिकाणी पाण्याच्या जवळ असणारे हंस, 2-4 चक्रवाक, कधी एखाद्या वेळेला कोकिळाही असला तरी चालेल, जेथे नेहमी जरी नाही तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असले तर त्यास आमची ना नाही. परंतु अर्जुना, असले स्थान जरूर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. या दोहोतील जे मनाला पसंत पडेल असे एक स्थान असावे. बहुत करून एकांतात बसावे. म्हणून ते स्थान तसे आहे की नाही हे समजून घ्यावे. आपले मन तेथे स्थिर राहते की नाही हे ते पहावे आणि राहत असेल तर तेथे आसन लावावे. तळास साग्र दर्भ घालून त्यावर शुद्ध कृष्णाजिन घालून त्यावर धुतलेल्या वस्त्राची घडी घालावी. ते दर्भ कोवळे असून सारखे आणि सहजच एकमेकांना लागलेले परंतु एकसारखे राहतील अशा व्यवस्थेने घालावेत. परंतु हे आसन कदाचित जर उंच होईल तर शरीर डोलेल आणि सखल होईल तर जमिनीचे गारवा वगैरे दोष त्याला प्राप्त होतील. म्हणून आसन उंच अथवा सखल होऊ देऊ नये, तर ते सारखे उंच सखल न होईल असे घालावे. आता हे वर्णन करणे पुरे. अशा प्रकारचे आसन असावे. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करून मनात सद्गुरूंचे स्मरण करावे. त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की तो स्मरण करणारा आंतरबाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो. त्याला विषयांचा विसर पडतो. त्याच्या इंद्रियांची रग मोडते. अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे. मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. आता अंगाला अंग लावून आपण होऊन सावरून धरते. वायूला वायूच आपण होऊन आवरून धरतो. त्याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. प्रवृत्ती माघारी फिरते. समाधी अलीकडील तीराला प्राप्त होते व बसताक्षणी सर्व अभ्यास संपतो.
मुद्रेची थोरवी अशी आहे की तीच आता सांगतो, ऐक. तर पोटऱ्याला चिटकून मांडी घालावी, दोन्ही तळपाय वाकडे करून तो आधार चक्राखाली आपले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. मग उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिचे शिवण दाबावे, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. गुद व शिश्न यामधील बरोबर जी 4 बोटे जागा आहे, त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते, तिथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूचे आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत. अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. अर्जुना, हे मूळ बंधाचे लक्षण आहे असे समज. याप्रमाणे वज्रासन असे गौण नाव आहे. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. याप्रमाणे आधार चक्रावर मूळबंध बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला, म्हणजे अपानवायू आतल्या बाजूस संकुचित होऊ लागतो. तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांगुळी सहजच डाव्या पावलावर बसते व त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्त घट्ट राहते व डोळ्यांच्या पापण्या झाकावयास लागतात. वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात. तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची स्थिती होते. दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच राहते. जर कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. तशी आतल्या आतच दृष्टी राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून अर्ध्या दृष्टीने राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. आता दिशांची गाठ घेण्याची अथवा रूपविषय पाहण्याची ही सर्व इच्छा आपोआप नाहीशी होते. मग गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसते. ती गळाखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसली तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते. अर्जुना, त्यामध्ये कंठमणी गळ्याची घाटी अदृश्य होतो. असा जो बंध पडतो त्याला जालंधर बंध म्हणतात. ओडियाना बंद बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाते आणि हृदय कमर आत प्रफुल्लित होते. अर्जुना, शिश्नावरील काठास बेंबीच्या खालच्या भागास जो बंद पडतो त्याला ओढियाना बंध असे म्हणतात. याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. कल्पना नाहीशी होते. मनाची बाह्य विषयांकडे असलेली धाव थांबते व सहजच शरीर आणि मन शांत होते. भूक काय झाली, झोप कोठे गेली याची आठवण देखील राहत नाही. जो अबाणवायू मूळ बंधाने कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने माघारी फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो. खवळून तो अपानवायू माजतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो व तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो. मग ती अपानवायूची बळावलेली वाहुटळ सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणाची पोटातील कुचकी घाण बाहेर काढते. त्या अपानवायूला आत वळवण्याला कोठे जागा नसल्यामुळे मग तो कोठ्यात प्रवेश करतो व तेथे असलेले कफ आणि पित्त यांचा थारा लागू राहू देत नाही. सप्तधातूचे समुद्र पालथे करतो. मेदाचे पर्वत फोडतो. हाडामधील मज्जा बाहेर काढतो. नाड्या खुल्या करतो. अवयव शिथिल करतो व साधकाला भीती दाखवतो, परंतु त्याने भिवू नये. रोगांना दाखवतो पण लागलीच त्यांना नाहीसे करतो. आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवितो. अर्जुना, कोंडलेला अपानवायू असे प्रकार करतो तो दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. केशराने लहानलेले नागाचे पिल्लू वेडे घेऊन जसे निघावे त्याप्रमाणे नेमकी 3.5 वेड्यांची ती कुंडलिनी रूपी नागिन खाली तोंड करून निजलेली असते. ती नागिन ज्याप्रमाणे मूर्तिमंत
बनविलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे, त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभीच्या जवळ संकुचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमुटल्यामुळे जागी होते. त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने जसे आपले आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाशरूप बीजासच अंकुर फुटावा, त्याप्रमाणे वेड्याला सोडित असलेली व लीलेने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते. आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते. तशात तिला डिवचल्याचे निमित्त होते. मग ती जोराने सरळ करीत वरती तोंड पसरते. अर्जुना, हृदयकोशाच्या खालच्या बाजूस जो वारा भरलेला असतो त्या सगळ्या वायूस ती खाऊन टाकते. मग मुखाच्या ज्वाळांनी खालीवर व्यापते. मग मांसाचे घास खावयास लागते. जे जे ठिकाणी मांसल असेल त्या ठिकाणी वरच्या वरच मोठा लचका तोडते किंवा हृदयाच्या ठिकाणचेही 1-2 घास काढते. नंतर तळहात व तळपाय यातील रक्त मांस वगैरे खाऊन वरच्या पाया भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते. आपला आश्रय तर सोडित नाही, पण तेथेच राहून नखांचे देखील सत्व काढून घेते. त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या साबळ्यास चिटकवून ठेवते. हाडांच्या नळ्या निरपून घेते. शिरांच्या काड्या ओरपून घेते. त्यावेळी बाहेरच्या केसांच्या बीजाची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते व लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते. दोन्ही नाकपुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. तेव्हा खालचा अपान वायू वरती आकुंचित होतो व वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षडचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी तरी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाप झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर क्षोभलेली असते. म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही येथे कोण? चालते व्हा. अर्जुना ऐक, पृथ्वीचे सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर केव्हाच चाटून पुसून टाकते. याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ राहते. त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळातील अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो. तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी ज्या वेळेस आत व बाहेर शांतच करू लागतो त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वाहने बंद पडते व वायूंचे 9 प्रकार नाहीसे होतात. म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत. इडा व पिंगला या दोन्ही नाड्या एक होतात व तिन्ही गाठी सुटून चक्रांचेही पदर फुटतात. अनुमानिक कल्पनेने ठरविलेले डाव्या व उजव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्रसूर्यरूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत. बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो. नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती ती कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृतांचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते. त्या नळीने कुंडलिनीमध्ये रस भरतो. तो सर्वांगामध्ये संचार करतो व प्राणवायू जेथल्या तेथे मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून राहते, त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काय त्वचेचा पदर पारंगरलेले मूर्तिमंत तेजच प्रकट झालेले असतात. सूर्यावर ढगांचे आवरण झाले असता त्यांचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्यांचे तेज जसे आवरून धरता येत नाहीत, त्याप्रमाणे
वरवर असणारा कादड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग जणू काय मूर्तिवंत स्फटिक अथवा रत्नरूप बीजास लागलेले अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. अथवा संध्याकाळच्या आकाशरंगाचे रंग काढून बनवलेली मूर्ती किंवा प्रत्यक्ष आत्म्याचे शुद्ध लिंगच. केशराने पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले अथवा ते पाहताना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. ते योग्याचे शरीर, आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रूपच आहे. तो योगी सोनचाब्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरा झालेला मळाच किंवा शरद ऋतूच्या ओलावल्याने टवटवीत झालेले चंद्रबिंब अथवा आसनावर असलेले मूर्तिमंत तेजच की काय. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते की मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो. म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था येते. वय तर त्याचे एवढेसे, तथापि जेवढी कृत्ये बलवान पुरुष करू शकतो तेवढी हा करतो. त्याच्या धैर्याच्या धौरवीला तर उपमा नाही. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य नवी कळा यावी तशी चांगली नवी नखे येतात. दातही नवे येतात, पण ते फार लहान असतात व ते असे दिसतात की जणू काय दुतर्फा हिऱ्यांची रांगच बसली आहे. ज्याप्रमाणे माणिकांचे अणू एवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर रोमांचाची टोके वर येतात. तळहात व तळपाय हे तांबड्या कमळांप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू. परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोते शिंपी गर्भात मावत नाहीत. म्हणून जसो शिंपीच्या 2 शकलांचा सांधा उकलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात न मावता त्या पात्यांनी व्यापून बाहेरच निघण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो, परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो, कारण की त्यांच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात. मग तो समुद्राच्या पलीकडेच पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातीलही भाव ओळखतो. वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालत असला तरी पाण्यात पाऊल शिरत नाही. अशा अनेक सिद्धी त्याला प्रसंगानुसार प्राप्त होतात. अर्जुना ऐक, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुम्नारूप जिन्याने जी हृदयात आली, जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सौरभौमाची शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कुंभाला सावली केली, जी निराकार परब्रह्माचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्म शिवाची संबळी व जी प्राणाची उघड जन्मभूमी आहे. हे असो, ती कुंडलिनी हृदयात अनाहत चक्रात येते. जेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते, कुंडलिनीला चिटकून राहिलेले जे बुद्धीचे ज्ञान तिजबरोबर आले होते त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला. घोषाच्या परावाणीच्या कुंडात नाद मध्यमारोपी चित्रांची रुबडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल, पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे तर त्या ठिकाणी काय वाचते ते कळत नाही. अर्जुना, पण ते तसे नव्हे, विसरून सांगण्याचेच राहिले. ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो, म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज. मग त्या अनाहत रूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानचे द्वार आपोआप उघडते. अर्जुना ऐक, कमळाच्या गर्भाच्या आगाराप्रमाणे जे मूर्ध्नी आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे. त्या मूर्ध्नी आकाशाच्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून असते. त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते.
ती कशी? तर द्वैत ज्याला पाहणार नाही अशा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला, त्याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूप होते. तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर जशी एखादी वाऱ्याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा आणि मग तिने वस्त्र सोडून द्यावे, अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावे, किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी, अथवा हृदय कमळापर्यंत जणू काय सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वाहत आला आहे अशी ती दिसते. मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा, त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते. तेव्हा तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज. आता त्यास नाद, बिंदू, कला व ज्योती असे चारी धर्म नसतात. मनाचा निग्रह करणे किंवा प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार येथे राहत नाहीत. ही कल्पना घे, ती कल्पना टाक हे प्रकार तेथे नाहीत. कारण ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी आहे असे समज. पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावायचा हे आदिनाथ जे शंकर त्यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्री विष्णू श्रीकृष्ण दाखवून गेले. त्या संकेतरूपी सनंगाच्या गूढपणाची बंधने सोडून यथार्थाची घडी साफ करून श्रोते हे या मालाचे योग्य गिराईक आहेत असे समजून त्यांच्यापुढे घडी उलगडून मी हे सनंग ठेविले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.